काजवा महोत्सव एक अविस्मरणीय अनुभूती. प्रत्येक वर्षी दिवाळी येते खूप सारा आनंद उत्साह घेऊन. फराळ, आतिषबाजी, नवीन कपडे, रांगोळी, लक्ष्मीपूजन असे सुखमय वातावरण म्हणजेच दिवाळी. असं म्हटलं तर ते वर्णन अपूर्ण. कारण दिवाळी म्हणजे दिव्यांचा प्रकाश, अंधाराला नाहीसे करणारे छोटे छोटे दिवे, मिणमिणत्या पणत्या, लुकलुकत्या प्रकाशाची सुंदर आकाशकंदील. हे प्रकाश स्रोत दिसल्याशिवाय दिवाळीला पूर्णत्व नाही हं. माझी ह्या वर्षीची दिवाळी मात्र खूपच खास ठरली. कारण माझ्याकडे ह्या वर्षी मनात साठवलेला सुंदर असा अनोख्या निसर्ग दिवाळीचा जिवंत आठवणींचा ठेवा आहे, कायमस्वरूपी पुरणारा. मला लहानपणापासूनच प्रवासाची आवड असल्याने प्रेक्षणीय स्थळांची बकेट लिस्ट कायम मनात तयारच असते. त्यातील एक म्हणजे काजवा महोत्सव. ते स्वप्न यावर्षी पूर्ण झालं. तर चला तर मग जाणून घेऊया हा प्रवास. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात वसलेले आदिवासी जमातीचे वास्तव्य असणारे निसर्गरम्य ठिकाण म्हणजे भंडारदरा. उंच डोंगरावरून खळखळाट करून धावत येणारे धबधबे, गर्द हिरवी शाल पांघरलेली जणू नववधू भासणारी ओलसर सुवासिक माती, भाताची शेती, फळांनी लगडलेली झाडे व अत्यंत मेहनती समाधानी माणसं ही या गावाची ओळख. सह्याद्रीचा कडा, कळसुबाईचे उंच शिखर, प्रसन्न वाटणारे अमृतेश्वर मंदिर, सुखद असा रंधा फॉल, डोळ्याचे पारणे फेडणारी सांदन दरी हे येथील प्रमुख आकर्षण. आम्ही दोघे, अर्थात मी व माझे पती, दोघेही आम्ही व्यवसायाने डॉक्टर. दोघांनाही भटकंतीची आवड आणि त्यात दोघेही खवय्ये. व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून यंदा मात्र काजवा महोत्सव बघायचा हे ठरलं. यांचा मित्र रतनगड येथील असल्याने ओळखीतून 2 दिवसांचा प्लॅन ठरला. सकाळी 9 वाजता अहमदनगरहून निघालेलो आम्ही दुपारी 2 वाजता भंडारदरापासून 3 किलोमीटर दूर मुदखेल गावी पोहोचलो. तिथे आमच्या स्वागतासाठी आमचे गाईड दादा हजर होते. शिकत असताना सोबतच कॅम्पिंगचा जोड व्यवसायही करतो असं ते म्हणाले. फ्रेश झाल्यावर त्यांनी आम्हाला कॅम्पिंगचे ठिकाण दाखवले. गर्द झाडींमध्ये सपाटीवर सुंदर व स्वच्छ असे टेंट होते. समोरच धरण दिसत होते. ते पाहून मग आम्ही गाईडदादांच्या घरी गेलो. ते सुंदर कौलारू घर, पडवी, लाकडी खांब यांनी सजलेले टुमदार असं दिसत होते. त्या दादांचे कुटुंबही सोबतीला होतं. अत्यंत प्रभावी वाटलं. विशेष म्हणजे ते घर त्यांच्या घरातील कर्ता अर्थात गाईडचे वडील यांनी बांधलेलं, तेही स्वतः एकट्यानं. ह्याबद्दल त्यांच्या सौभाग्यवती अत्यंत अभिमानाने व भरभरून सांगत होत्या. त्या काकांनी बाकीही बऱ्याच लोकांना असं घर बांधून दिलं आहे. त्यांचं 7-8 जणांचं कुटुंब. कितीही पाऊस असो की ऊन, पण कायम सुरक्षित असं ते घर. घराच्या समोरील बाजूस केळीचे घड लगडलेली बाग, मागील परसात उंचच उंच फणसं, फणसाच्या एका झाडाला तर 20-25 मोठाले फणस, आजूबाजूला जांभळांची झाडं, गावरान व हापूस आंबराई इत्यादी ना विविध निसर्ग सौंदर्याने सजलेला तो परिसर नेत्रसुखद होता. थोड्याच वेळात गरमागरम मॅगी व चहा टेबलावर घेऊन दादा हजर झाले. ते खाऊन तरतरी आली. नंतर आम्ही टेंटकडे चालत गेलो. करवंदाच्या जाळीतून स्वतःच्या हाताने तोडून मनसोक्त करवंद खाल्ली. जांभळे ही छोटीच पण अत्यंत मधुर लागली. पायवाटेवर सर्वत्र त्या जांभळांचा सडा पडलेला. मन प्रसन्नतेनं भरून येत होतं. स्वच्छ मोकळी निरोगी हवा देह व मन दोहींना आल्हाददायी वातावरणाचा सुखद स्पर्श देत होती. 7 वाजता मंद लाईटिंग सुरू केली. झाडालाच इलेक्ट्रिसिटी सप्लाय घेऊन चार्जिंग, लाईट्स, म्युझिकची उत्तम अशी सोय होती. जवळच पोर्टेबल टॉयलेट होतं. टेबल खुर्च्या लावण्यात आलेले होते. त्यावर स्वच्छ पाण्याचा जार ठेवलेला.
संध्याकाळी 7ला उत्तम चविष्ट असे गरमागरम कांदा भजी व त्या मागून थोड्याच वेळात चिकन बार्बेक्यू आले. कडकडून भूक लागली होती, त्यामुळे पदार्थांचा यथेच्छ आस्वाद घेतला. हळूहळू अंधार पडू लागला. गप्पा, संगीत आणि कंपनी यांनी माहोल सुहाणा झालेला. आणि मग तो सुंदर क्षण आला. खुर्चीवर बसून समोर नजर गेली तेव्हा घट्ट वाढलेल्या काळोखात समोरील झाडावर मिणमिणते चांदण्यांसारखे मंद लुकलुकणारे जणू तारे भासले. काजवे येण्याची ती सुरुवात होती. जसजसा काळोख वाढला व लाईट बंद केले तसे ते जमिनीवर आच्छादले गेले. काही काजवे तर आमच्या अंगावर, डोक्यावर बसले होते. हातात पकडून जवळून पाहताना त्या इवल्याशा नाजूक प्रकाशवाहू किड्यांचे मला मनस्वी कौतुक वाटले. काजवे संशोधनात जवळपास यांच्या 2000हून अधिक प्रजाती सापडल्याचे आढळून येते. मे महिन्यात दिसणारा हा निसर्गाची किमया असणारा काजवा जंगल, गर्द झाडी, प्राण्यांचा वास असणाऱ्या ठिकाणी आढळतो. काजवा हा पोटाने श्वास घेतो. त्यावेळी ल्युसिफेरस नावाचे एक चकचकीत द्रव्य स्रवते. त्यामुळे काजवा चमकतो. जरी प्रकाश असला तरी काजव्याचे तापमान थंडच असते. ही सुद्धा निसर्ग किमयाच. त्यांच्या प्रजातीत मादा व नर असे 2 वर्ग असतात. मादा ही जमिनीवर तर नर हा उडणारा, झाडावर वास्तव्य करणारा असतो. नर हा जास्तीत जास्त प्रकाश निर्माण करून मादाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या संयोगातून मादा जमिनीत अंडे घालते. तिथे ती ते अंडे लपवून ठेवत असते. कालांतराने त्या अंड्याचे अळीत रूपांतर होते. तेव्हा त्यांचे पोषण हे गोगलगाय भक्षण करून होते. नंतर योग्य वाढ झाली की त्याच अळीचा काजव्यात रूपांतरण होते. आश्चर्य म्हणजे अळी असताना मांसाहार करणारा हा कीटक मोठेपणी फक्त झाडाची पाने, फुले, परागकण यावर उर्वरित आयुष्य काढतो. वयात आलेला हा काजवा साधारण 2 ते 3 आठवडे जगतो. अतिवृष्टी, वादळ इत्यादी परिस्थितीत ह्या नाजूक जीवांचा टिकाव लागत नाही. अत्यल्प आयुष्य असूनही प्रकाश देण्याचा गुणधर्म किती तो उल्लेखनीय. एवढासा जीवही किती परोपकार शिकवतो. हे सारं पाहून इयत्ता 3री मराठीच्या पुस्तकातील कविता आठवली. काजवे काजवे उजेडांचे थवे, रानात भेटती काळोखाच्या. थव्या सभोवती रातकिडे गाती, माळराणी एका काळोखाच्या. काळोखाच्या ठाई काजव्याचा गाव, त्याला द्यावे नाव चांदण्यांचे. काजवे पाहून चांदणे लाजते, ढगात लपते आभाळाच्या. साधारण रात्री 9:30ला आम्ही गाईडसोबत जंगल सफारीला निघालो. सर्वाधिक काजवे असलेले हिरड्याचे झाड प्रत्यक्ष पाहून काजव्याचा महोत्सव सफल झाल्याचा फील आला. जणू त्या जागेवर ह्या सुंदर निसर्गनिर्मित काजवापंत्यांची दिवाळी साजरा होताना दिसली. डोळ्यांचे पारणे फेडणारा व डोळ्यात, हृदयात कायम साठवून ठेवावा असा तो अभूतपूर्व सोहळा होता. निःशब्द शांतता, काळाकुट्ट अंधार, निबिड घनदाट जंगल व त्यात स्वयंप्रकाशित या छोट्या जीवांनी भरलेला तो मोहक असा परिसर. हा निसर्गाचा आविष्कार इतका जवळून पाहून याची देही, याची डोळा अनुभवता आला याबद्दल धन्य धन्य वाटलं. निसर्ग सगळंच किती भरभरून व फुकट देतो ह्याची पुन्हा पुन्हा जाणीव झाली. कधी काळी वाचलेल्या ओळी नकळत ओठांवर आल्या. माझ्या निसर्गाची नवलाई पहा कशी, इवलाशा काजव्याला चमकतो देई. किर अंधाराच्या राती, दिवा घेऊन या पाठी, जशा पेटवल्या वाती. मन मोहकतो देखावा, जणू चंद्राला लाजवी, प्रकाशतो कसा धरतीचा दिवा. वाढवून निसर्गाची शोभा, कसा चमकतो हा काजवा. प्रेमगीतातून गाई, इवलाशा जीवाची, त्याची दाखले पुराणेही देई. जवळपास 1 तास आम्ही तिकडे होतो. आनंदी व तृप्त मनाने आम्ही आमच्या टेंटकडे आलो. तेव्हा गरमागरम तांदळाची व बाजरीची भाकरी, गावरान चिकन रस्सा, कांदा, लिंबू, हातसडीच्या तांदळाचा भात, शाकाहारीमध्ये पॉलिश न केलेल्या डाळीचं वरण,
भात, बटाटा भाजी, चपाती, लोणचं, गुलाबजाम असा चविष्ट मेनू होता. चव तर अजूनही जिभेवर रेंगाळत आहे. पोट व मन दोन्ही तृप्त झाले होते. सकाळचा प्रवास झाल्याने थकवा आलेला होता. फक्त इतका वेळ निसर्गाविष्कार पाहत असल्याने तो जाणवला नव्हता. अत्यंत स्वच्छ टेंट, नवे कोरे ब्लँकेट, उशांच्या मध्ये आम्ही निद्राधीन झालो. सकाळी जाग आली व समोरचं प्रसन्न आल्हाददायी वातावरणाने मस्त ताजंतवानं वाटलं. फ्रेश होऊन आंघोळ करून मेडिटेशन प्राणायाम केले. थोडा वेळ निवांत शांत गेला. तेवढ्यात आमचे गाईडदादा गरम पोहे, शेवलिंबू, खोबरं किसने सजवलेले ताट घेऊन आले. सोबतच आल्याचा वाफाळता चहाही. नाश्ता करून तरतरी आली व आम्ही धरणाकडे निघालो. शिंपले, मासे, खेकडे जवळून बघण्यास मिळाले. मोठी विहीरही होती. लाल खडक, हिरवेगार गवताच्या गालिच्यातून आम्ही चालत होतो. जरा वेळ त्या थंडगार मऊ गालिच्यावर आम्ही निवांत पहुडलो. तिथे फोटोही काढले. बराच वेळ थांबून माहिती घेऊन परतीकडे निघालो. येताना डोंगर माथ्यावरील जांभळाच्या झाडावर चढून स्वतःच्या हाताने रसरशीत गोड जांभळं तोडून खाण्याची मजा काही औरच होती. आमच्यासाठी उभारलेल्या टेंटकडे परतलो. सगळं आवरून गाईडच्या घरी गेलो. तेथील आर्किटेक्ट काका एक मोठा फणस कापून त्याचे गरे काढत होते. त्याचा दरवळ सर्वत्र पसरला होता. भाताची पेरणी सुरू होती. फणसाचे रवेदार रसाळ गरे आम्ही खात होतो. सोबतच खूपच मनोमोत्सोक्त गप्पाही झाल्या. सुख म्हणजे नक्की काय असतं, हा जो कायम मनाला प्रश्न पडायचा, त्याचं मनोमन हेच ते असं उत्तर मिळालं. काकूंनी उरलेला फणस, काही आंबे सोबत घरी नेण्यासाठी दिले. आम्हीही त्यांना आमच्या गावी क्लिनिकला येण्याचं आमंत्रण दिलं. वरिष्ठांना नमस्कार करून त्या सहृदयी मोठ्या मनाच्या माणसांना आम्ही निरोप देत होतो. सोबतच कुटुंबासोबत फोटोही काढले. गाईडनाही राजूरमध्ये सोडवायचं होतं. त्यांच्या ओळखीच्या ठिकाणी राईस मिलमधून आम्ही हातसडीचा तांदूळ घेतला व अर्थात राजूरचे प्रसिद्ध पेढ्यांचा आस्वादही. इतक्या कमी पैशात इतकी बेस्ट सर्व्हिस देत मनापासून आदरातिथ्य करणारी समाधानी माणसांबद्दल कृतज्ञता कायम मनात घर करून गेली. परत एकदा अतिथी देवो भव हे तत्त्व जपणाऱ्या आपल्या भारतीय संस्कृतीचं दर्शन घडलं. तुम्हीही एकदा हा सुंदर काजवा महोत्सव आयुष्यात एकदा तरी जरूर अनुभवा आणि तिकडे गेलात की ह्या जीवांना फक्त बघण्यात, सोहळा अनुभवण्यात धन्यता माना. काजव्यांचे प्रमाण कमी होत आहे असे आढळून आले आहे. म्हणूनच आपल्याकडून या सुंदर नाजूक स्वयंप्रकाशी दिव्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, जपा. तेव्हा तर हा काजवा दिवाळीचा सोहळा आपली पुढची पिढीही अनुभवू शकेल. निसर्ग व आपल्या पिढीबद्दल कृतज्ञ राहील. धन्यवाद.